Good morning, friends. Today we are going to deal with the poem The Twins at page number 57. First of all, see warming up chit chat. Two babies born at the same time are called twins. Guess and share who are. Guess and share who are. Who are triplets, who are quadruplets, who are quintuplets. The twins means two babies born at the same time to a same mother. ट्विन्स म्हणजे एकाच आईच्या पोटी एकाच वेळेस जन्म घेतलेली दोन मुलं, त्यांना मराठीमध्ये आपण जुळी म्हणतो. मग आता ट्रिपलेट्स, क्वाड्रुप्लेट्स आणि क्विंटिप्लेट्स याचा अर्थ काय? तर ट्रिपलेट्स म्हणजे ग्रुप ऑफ 3 बेबीज बॉर्न टू सेम मदर ॲट द सेम टाईम. म्हणजे तिळं, आपण मराठीमध्ये त्याला तिळं म्हणतो. एकाच आईच्या पोटी 3 मुलांनी एकाच वेळेस जन्म घेतली ती मुलं म्हणजे ट्रिपलेट्स असतात. पुस्तकामध्ये क्वाड्रुप्लेट्सचं स्पेलिंग दिले QUADRAPLETS दिले, पण ते स्पेलिंग चुकलं, तिथं मिस्टेक झाली. तिथं QADRAच्या ऐवजी DRU पाहिजे, DRUPLETS. क्वाड्रुप्लेट्स म्हणजे ग्रुप ऑफ 4 babies born at the same time to the same mother. म्हणजे 4 मुलांचा ग्रुप की ज्यांनी एकाच आईच्या पोटी एकाच वेळी जन्म घेतला. तसंच पुढचा शब्द आहे क्विंटिप्लेट्स, ग्रुप ऑफ 5 babies born at the same time to the same mother. एकाच आईच्या पोटी 5 मुलांनी जन्म घेणे एकाच वेळेस, त्याला म्हणतात क्विंटिप्लेट्स. नाउ सेकंड ॲक्टिव्हिटी इज इमॅजिन यू हॅड अन आयडेंटिकल ट्विन ब्रदर और सिस्टर. आता या ठिकाणी ट्विन हा शब्द वापरला आहे. ट्विन ब्रदर्स असतात, ट्विन सिस्टर्स असू शकतात, ट्विन एक भाऊ एक बहीण असू शकते. पण काही लोक असं बोलतात ही इज माय ट्विन ब्रदर. तर ट्विन हा शब्द वापरल्यानंतर पुढं ब्रदर आणि सिस्टर हे नाम वापरायची गरज नाही, कारण आपल्याला वाक्यात आलेल्या सर्वनामावरूनच कळतं तो भाऊ आहे की बहीण आहे. आपण म्हटलं ही इज माय ट्विन, याचा अर्थ तो माझा जुळा भाऊ आहे, कारण आपण सर्वनाम वापरलं ही. पण ज्यावेळेस आपण असं म्हणू शी इज माय ट्विन, त्यावेळेस त्याचा अर्थ आपोआपच काय होणार आहे? ट्विनचा जुळी बहीण, कारण आपण इकडे सर्वनाम वापरले शी. त्यामुळं ट्विन या शब्दाच्या पुढं ब्रदर किंवा सिस्टर असा शब्द वापरणं चुकीचं ठरेल, कधीच वापरायचं नाही. इमॅजिन यू हॅड ॲन आयडेंटिकल ट्विन. आयडेंटिकल ट्विन म्हणजे काय? अगदी तंतोतंत सारखा दिसणार, एकसारखा दिसणार. कल्पना करा की तुम्हाला एक तुमच्यासारखाच तंतोतंत दिसणारा एक जुळा भाऊ किंवा जुळी बहीण आहे. इमॅजिन अँड शेअर विथ युअर क्लासमेट्स व्हॉट प्रँक्स यू टू वूड प्ले ऑन युअर फ्रेंड्स, एल्डर्स इन द फॅमिली अँड इवन इन स्कूल. मग तुमच्यातल्या त्या सारखेपणामुळं आपण ही जुळी मुलं बऱ्याचदा आपल्या वर्गामध्ये, आपल्या घरामध्ये, इवन आपल्या घरातील मोठ्या माणसांना सुद्धा त्यांच्यातला फरक ओळखता येत नसल्यामुळं कोण कोण आहे, अजय आणि विजय असतील 2 भाऊ, तर अजय नेमका कोणता आणि विजय कोणता, अजय गेला की विजय गेला, आता परत जो आला तो अजय आला की विजय आला हे कळत नसतं. अशा वेळेस
ही दोन मुलं जर थोडीशी नटखट असतील तर ती नेहमीच इतरांना गोंधळात पाडतात. तसं मग अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, घरातील वडीलधाऱ्यांसोबत किंवा शाळेमध्ये सुद्धा कोणकोणत्या प्रकारच्या चेष्टा, थट्टा, मस्करी तुम्ही कराल किंवा लोकांना कशा प्रकारे गोंधळात पाडाल याची कल्पना करा. नाव नेक्स्ट पार्ट, स्टडी द फॉलोइंग पेअर्स ऑर ग्रुप्स ऑफ वर्ड्स. तुम्हाला काही शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत किंवा शब्दांचे समूह दिलेले आहेत, ते अभ्यासा. पहिली पेअर दिली कप अँड सॉसर. कप अँड सॉसर म्हणजे कप आला की त्याच्यासोबत आपण बशी, कप बशी असाच शब्द वापरत असतो. नील अँड थ्रेड. नील म्हणजे सुई आणि थ्रेड म्हणजे दोरा, सुई दोरा. बर्ड्स अँड बीज, पशु पक्षी. टेक अ रिस्क. टेक आले की टेक अ रिस्क अशा प्रकारची फ्रेज तिथे येऊ शकते किंवा रिस्क म्हणलं की त्याच्या पाठीमागं टेक यायला पाहिजे. सिप टी. सिप म्हणलं की चहाचाच घोट म्हणतो आपण. सिप टी कॉफी. आणि आणखी एक फ्रेज दिली हाईड अँड सीक. म्हणजे हे शब्द एकमेकांच्या सोबत सतत येत असतात. सेकंड पार्ट, these are sets of words that more than often go together and occur together. आता आपण जे शब्द बघितले हे शब्द हे नेहमीच एकत्रच येतात, एकत्र दिसतात. We call such sets co-location. अशा प्रकारच्या सेट्सना आपण co-location असं म्हणत असतो. Insert the proper words from the bracket for co-locations. आता या ठिकाणी तुम्हाला ए पासून जे पर्यंत कोणते कोणते शब्द आहेत? अफोर्ड, टाइम, डिफीट, क्लॉज, ओनर्स, नेसेसरी, रोल, इंटरव्ह्यू, मॉर्निंग अँड कोल्ड हे शब्द दिले आहेत. या शब्दांच्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत येऊ शकणारे शब्द, सतत येऊ शकतात, ते शब्द सतत येत असतात असे शब्द दिलेत. ॲब्सोल्युटली, कॅनॉट, फॉर्मल, जॉब, पास, ॲक्सेप्ट, अर्ली, कॅच अप, लीडिंग अँड जॉईंट. मग या वर दिलेल्या शब्दांपैकी ॲब्सोल्युटलीच्या सोबत कोणता शब्द येणार आहे? येऊ शकतो ॲब्सोल्युटली. ॲफोर्ड तर येऊ शकत नाही. बघा, ॲब्सोल्युटली हा शब्द ॲडवर्ब आहे आणि त्यामुळं त्याच्यापुढे येणारा शब्द हा एकतर ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे किंवा वर्ब असायला. ॲब्सोल्युटली ॲफोर्ड येऊ शकत नाही. ॲब्सोल्युटलीच्या पुढं ॲडजेक्टिव्हच यायला पाहिजे. ॲब्सोल्युटली या शब्दाच्या पुढं ॲडजेक्टिव्ह यायला पाहिजे. ॲब्सोल्युटली मग काय तिथं ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी दिलेल्या शब्दामध्ये फक्त दोनच आहेत, कोल्ड आणि नेसेसरी. मग ॲब्सोल्युटली कोल्ड किंवा ॲब्सोल्युटली नेसेसरीपैकी इथं ॲब्सोल्युटली नेसेसरी हा शब्द येईल त्या ठिकाणी. कॅन नॉट म्हणलं की त्यापुढं एखादं वर्ब यायला पाहिजे. कॅन नॉट हे हेल्पिंग वर्ब आहे, कॅन हे हेल्पिंग वर्ब आहे, त्यामुळे त्यापुढे येणारं वर्ब यायला पाहिजे. मग या ठिकाणी ॲफोर्ड एवढा एकच शब्द वर्ब आहे, त्यामुळे कॅन नॉटच्या पुढं काय येणार आहे? ॲफोर्ड. फॉर्मल म्हटलं की क्लोज हा शब्द येतो. जॉब म्हटलं की इंटरव्ह्यू, पास, टाईम, ॲक्सेप्ट, डिफीट असं कोलोकेशन होऊ शकतं. पराभव स्वीकारा, अर्ली मॉर्निंग, कॅच अ कोल्ड, लीडिंग रोल अँड जॉईंट ओनर्स अशा प्रकारच्या ते कोलोकेशन्स तयार होतील. थर्ड पार्ट इज exaggeration or overstatement. Exaggeration or overstatement often causes humor. For example, she is thin as a pin. बघा, अतिशयोक्ती ही नेहमीच विनोद निर्मिती करत असते. उदाहरण काय दिलंय? शी इज थिन ॲज अ पिन. ती अगदी एखाद्या पिन इतकी सडपातळ आहे. ही हॅज अ पी साइज ब्रेन. त्याचा मेंदू वाटाण्याच्या आकाराचा आहे.
माय शूज आर किलिंग मी, माझी बूट मला ठार करत आहेत, मारत आहेत. वेन सच, आता बूट आपल्याला ठार करू शकतात का? नाही. एक्झॅग्रेशन आहे. एखाद्या व्यक्तीचा ब्रेन वाटाण्याच्या आकाराचा असू शकतो का? नसतो. ती अतिशयोक्ती, आणि अशा प्रकारे अतिशयोक्ती करून त्यातून विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. When such exaggerated lines occur in poetry, they are examples of the figure of speech hyperbole. जेव्हा अशा प्रकारच्या ओळी एखाद्या काव्यामध्ये, कवितेमध्ये आढळतात, कोणत्या? अतिशयोक्ती केलेल्या, त्यावेळेस त्या ओळी म्हणजे हायपरबोल या फिगर ऑफ स्पीचची उदाहरणं असतात. Now complete the following examples of hyperbole using words from the bracket below. खाली दिलेल्या ब्रॅकेटमध्ये हॉर्स, लायन, डेथ, अँड ओशियन, टर्न, सेकंड अँड हेल्प हे शब्द दिलेले आहेत. हे शब्द त्या दिलेल्या वाक्यातील गाळलेल्या जागामध्ये भरून तुम्ही वाक्य पुन्हा लिहा. शी वेप्ट अँड ओशियन ऑफ टीयर्स. शी वेप्ट डॅश डॅश ऑफ टीयर्समध्ये काय येऊ शकते खाली? an ocean. The hungry man at a dash dash of food. Horse, lion, death, ton, second, help शब्द राहिले. तिथं काय येईल? The hungry man at a ton of food. भुकेला माणूस टनभर खाल्लं अन्न. He runs faster than a. तो वेगात पळू शकतो, पण किती वेगात पळू शकतो हे आपण अतिशयोक्ती करून काय सांगू शकतो? हे घोड्याच्या पेक्षाही जास्त वेगाने तो पळू शकतो. म्हणजे ती अतिशयोक्ती होती. कुठलाही माणूस घोड्यापेक्षा जास्त वेगाने पळू शकत नाही, म्हणून त्याला एक्झॅग्रेशन म्हणतात. ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. आय एम फ्रीजिंग टुडे. मी मरतो की काय? एवढी मला थंडी वाजायला लागली. थंडीने कुठे लगेच मरत नसते. आय शॅल कम वर इन जस्ट अ सेकंड. ठीक आहे, अशा पद्धतीने ती त्या ॲक्टिव्हिटी झाल्या. डाव्या बाजूला असलेल्या कठीण शब्दांचे अर्थ तुम्ही लिहायचे असतात. ते शब्द, त्याचे मराठीतले अर्थ तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही लिहून घेऊ शकता. नाव आय एम गोइंग टू रीड द पोएम ॲट पेज नंबर 58. द ट्विन्स. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus, you see, by fate decree, or rather nurse whim, my brother John got Christian me, and I got Christian him. This fatal likeness even dogged my footsteps when at school, and I was always getting flogged, for John turned out of fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. Henry Sambrook Leigh is the poet of this poem. In this poem, the poet has exaggerated so many things, and these exaggerations are very absurd. खूप मूर्खपणाच्या अतिशयोक्ती केलेली आपल्याला या कवितेमध्ये दिसेल. एवढ्या मूर्खपणा की त्यावर आपण विश्वासच ठेवू शकत नाही. बघा, फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, बांधा आणि चेहरेपट्टी, अवयव यामध्ये आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. इट मीन्स वी रिझेंबल ईच अदर व्हेरी क्लोजली. आमच्या दोघांचं नाक, डोळे, बांधा, शरीर यष्टी हे सारखीच होते. आम्ही दोघे
सारखेच दिसत होतो. दॅट इतके सारखे दिसत होतो की फोक्स FOLKS फोक्स म्हणजे पीपल गॉड टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अदर. लोक मला तो आणि त्याला मी समजायला लागले. इट पझल्ड ऑल अ किथ अँड किन. इट रीच्ड अ फिअरफुल पिच. आमच्यातल्या या सारखेपणामुळं, आमच्यातील या क्लोज रिझेम्बलन्समुळं आमचे सगळे नातेवाईक गोंधळात पडायचे आणि त्यामुळं आमच्या जीवनामध्ये आणि भयंकर प्रकार घडत गेले. फॉर कशामुळं? फॉरचा अर्थ या ठिकाणी बिकॉज, कारण वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन येट नॉट अ सोल न्यू विच. कारण अशा आमच्या जीवनामध्ये प्रचंड उलथापालथी भयंकर गोष्टी का घडत गेल्या? तर आमच्यापैकी कुणीतरी एक जण जुळा म्हणून जन्माला आलेला होता, पण जुळा म्हणून कोण जन्माला आले हे आजपर्यंत अजून देखील कोणालाही माहीत नाही. वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड. वर्स इज द पास्ट. वर्स इज द कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह बॅड. बॅड म्हणजे वाईट, वर्स म्हणजे आणखी वाईट. वन डे टू मेक द मॅटर वर्स. मग आमच्या यातील दिसण्यातील साधर्म्यामुळं जे घोटाळे होत होते ते घोटाळे आणखी वाईट बनले. कसे बनले? बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड. आमची नावं फिक्स केली जात होती तेव्हा. फिक्स केली, कुठल्याला कुठलं नाव द्यायचं हे फिक्स केलं. ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. पण ज्यावेळेस दाईनं आम्हाला आंघोळ घातली त्यावेळेस आम्ही एकमेकात पूर्ण मिसळून गेलो. मग कुणाचं नाव काय ठरलं होतं कोणालाच कळलं नाही. अँड दस, आणि अशा प्रकारे यू सी, तुमच्या लक्षात येऊ शकते की बाय फेट्स डिग्री, दैवाच्या घाल्याने, ऑर रादर नर्स वी, किंवा नर्स जी बुचकळ्यात पडली होती तिनं तिच्या मनाच्या उडालेल्या गोंधळामुळे माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी. माझा भाऊ जॉनला माझं नाव मिळालं. ख्रिश्चन म्हणजे बाप्तिस्मा करणे म्हणजेच नामकरण विधी. अँड आय गॉट ख्रिश्चन मी, आणि मला त्याचं नाव मिळालं. धिस फेटल लाईकनेस इवन डॉग्ड माय फूटस्टेप्स वेन ॲट स्कूल. आमच्यामध्ये असलेला हा जो सारखेपणा होता त्या सारखेपणाला त्यानं काय म्हणले? दुर्दैवी म्हणले. कवीनं दुर्दैवी म्हटले का? तर त्या सारखेपणामुळं त्याला सहन करावं लागलं, भोगावं लागलं. काय भोगावं लागलं? धिस फेटल लाईकनेस इवन डॉग्ड माय फूटस्टेप्स वेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न्ड आउट ऑफ. आमच्यातल्या या दुर्दैवी सारखेपणानं माझा शाळेपर्यंत पाठलाग केला. माझी पावलं शाळेत पडली तर तिथपर्यंत पाठलाग केला. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, आणि मला नेहमीच शिक्षा होत असे, फटके बसत असत. फॉर जॉन टर्न आउट ऑफ. कारण जॉननं एखादी चूक करायची आणि त्याची शिक्षा मात्र मला भोगावी लागायची, मला फटके बसायचे. आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. ज्या प्रत्येकाला मी ओळखतो त्या प्रत्येकाला मी हा प्रश्न निरर्थकपणे विचारत असतो. काय प्रश्न आहे तो? व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. तुम्ही जर माझ्या जागी असता तर तुम्ही आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं? हा प्रश्न मी प्रत्येकाला, मी माझ्या ओळखीच्या प्रत्येक माणसाला विचारतो. और क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड ऑफ माय डॉमेस्टिक लाईफ. आमच्यामध्ये हा जो अगदी खूप जवळचा सारखेपणा होता त्यानं माझ्या घरगुती जीवनामध्ये सुद्धा उलथापालथ केली. टर्न द टाईडचा अर्थ उलथापालथ घडवणे. फॉर समहाऊ, कसं झालं कोणास ठाऊक, माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स. इंटेंडेड ब्राईड, ब्राईड म्हणजे वधू आणि ब्राईड ग्रूम म्हणजे वर. माय इंटेंडेड ब्राईड, इंटेंडेड म्हणजे नियोजित, माझी नियोजित वधू जी होती ती माझ्या भावाची पत्नी बनली. इन फॅक्ट, वास्तविक पाहता
इयर आफ्टर इयर द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. वास्तविक पाहता वर्षानुवर्ष अशाच प्रकारच्या मूर्खपणाच्या चुका घडत गेल्या. अँड व्हेन आय डाईड, आणि जेव्हा मी मृत्यू पावलो, द नेबर्स केम अँड ब्युरिड ब्रदर जॉन. जेव्हा मी मृत्यू पावलो तेव्हा शेजारी आले आणि माझा भाऊ जॉनला त्यांनी त्याचं दफन केलं. आता मला सांगा, या शेवटच्या ओळीमध्ये किती अतिशयोक्ती आहे. जेव्हा मी मेलो तेव्हा शेजारी आले आणि माझा भाऊ जॉनला पुरलं. मग ही कविता कोणी लिहिली? मेलेल्या माणसाने लिहिली का? मग अशा प्रकारची अतिशयोक्ती असणारी ही कविता, एक्झॅगरेशन, हायपरबोल, अशा या फिगर ऑफ स्पीचचा वापर असणारी कविता आहे. इट इज अ ह्युमरस पोएम. उरलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहू. थँक्यू.